सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती RT टाईप करायचं आहे. पहिली वेबसाईट आहे RT 25% ॲडमिशन, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर 2 सेक्शन्स आहेत, पण न्यू रजिस्ट्रेशनचा जो टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करा. यामध्ये जिल्हा निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट हातात घ्यायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटप्रमाणेच पाल्याचं आधी आडनाव टाकायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटवर जेही स्पेलिंग असेल ती आडनाव अचूक जशास तसं टाका. त्यानंतर पाल्याचं नाव टाका आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव हे स्पेलिंग बर्थ सर्टिफिकेटप्रमाणे. त्यानंतर मेल फिमेल जेंडर निवडा आणि मग जन्मतारीख जी काय आहे जी बर्थ सर्टिफिकेटवर असणार आहे ती जन्मतारीख अचूक टाका. आता ही जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला पॉपअप मेसेज येईल की इतकं वय आहे, आणि जर वय बसत असेल तर पुढं जाईल, नाही तर तुम्ही पात्र नाही आहेत म्हणून कळेल. त्यानंतर कॅप्चा दर्ज करायचा आहे आणि हा कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर ठेवायचा. हा मोबाईल नंबर तुमचा शेवटच्या प्रक्रियेपर्यंत तुमच्यासोबत असला पाहिजे, तसाच मोबाईल नंबर ठेवा. परत एकदा उजळणी करून घ्या, रिव्हिजन करा की तुमचं फॉर्म भरलेला स्पेलिंग्स बरोबर आहे, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का. हे असेल तर ओकेवरती क्लिक करून सबमिट करा. अशा प्रकारे एक लाल कलरमध्ये वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागामधले त्याला पेस्ट करायचं आहे, ज्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता या ठिकाणी हा नंबर तुम्ही पेस्ट करा किंवा लिहा, किंवा हा नंबर SMS द्वारेही तुम्हाला मिळालेला आहे. आता पासवर्डसाठी तुम्हाला महाएडू नावानं एक SMS आला असेल, टेक्स्ट मेसेज, त्याच्यावरती तुमचं पासवर्ड असेल. हा पासवर्ड तुम्हाला दर्ज करायचा आहे आणि लोड कॅप्चा करा, तरच कॅप्चा येईल, सुरुवातीला कॅप्चा येणार नाही. तर कॅप्चा टाकल्यानंतर परत एकदा तुम्हाला विचारलं जाईल इथं, त्यामध्ये तुम्हाला परत एकदा तो SMS आलेला OTP टाकायचा आहे, जो फर्स्ट टाईम दिलेला OTP आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. पहिल्यांदा तुमची जी इच्छा आहे त्या इच्छुक पासवर्ड तुम्ही सेट करा, त्याला परत एकदा कन्फर्म करा आणि सेव्ह करा. अशा प्रकारे फर्स्ट टाईम आलेला पासवर्ड चेंज होऊन तुमच्या इच्छुक पासवर्ड सेट झालेला आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा तुम्ही सेट केलेला पासवर्ड, त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि परत एकदा लॉग इन करायचं आहे. तर कॅप्चा चुकला तर परत असं येईल, परत डबल तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा दर्ज करून परत एकदा लॉग इन करणं गरजेचं आहे. हा पासवर्ड आणि युजर ID शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहिला पाहिजे. SMS असतंच ते, पण कुठं लिहून ठेवा जर तुम्हाला लक्षात राहत नसेल. तर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला मराठीत हे नाव आलं पाहिजे, आणि मराठीत नाव अचूक येण्यासाठी गुगल इनपुट टूल्सचा वापर मी करतो आहे, किंवा तुम्ही ते मराठी संगती म्हणा किंवा आणखीन कुठले सॉफ्टवेअर्स तुम्ही वापरू शकता. आता मराठीत जसं नाव आहे, आडनाव आहे, सगळ्यात अगोदर पाल्याचं आडनाव, त्याच्यानंतर पाल्याचं नाव काय आहे ते जसं मराठीत काना मात्रा उकार बर्थ सर्टिफिकेटवर आहे त्याचप्रमाणे टाका. त्याच्यानंतर दुसऱ्या रखान्यामध्ये परत एकदा आडनाव आहे, या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. जन्म दाखल्यावरती पाल्याच्या आईचं नाव जे काही स्पेलिंग असेल ती स्पेलिंग अगोदर इंग्लिशमध्ये भरून घ्या. सगळ्यात अगोदर इंग्लिशमध्ये पूर्ण भरून घ्या, त्याच्यानंतर मराठी ट्रान्सलेट करा, म्हणजे गोंधळ होणार नाही. त्याच्यानंतर पाल्याच्या वडिलाचं नाव बर्थ सर्टिफिकेटप्रमाणे आणि त्याच्या वडिलांच्या वडिलांचं नाव बर्थ सर्टिफिकेटप्रमाणे. आता पुन्हा मराठी संगती किंवा गुगल इनपुट टूल्सचा वापर करून तुम्ही मराठीमध्ये काना मात्रा न चुकता अचूक या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा पूर्ण फॉर्म भरताना तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटच्या हिशोबानंच भरणं आहे. मराठी संगतीचा किंवा गुगल इनपुट टूल्सचा जर काय तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला तो कमेंटमध्ये सांगा, मी ते तुम्हाला कसं करायचं ते सांगेन. त्यानंतर तुमच्या जन्मतारीख आलेली आहे. त्याच्यानंतर इथं विचारते की तुम्ही ऑप्शन्समध्ये जनरल आहात, ऑर्फन आहात, की डिवोर्सी आहात, की सिंगल मदर आहात, जे काही कॅटेगरी आहे. जनरल म्हणजे आईवडील सोबत आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. पत्ता टाकताना काळजी घ्या की तुमचं जर रेंट ॲग्रीमेंट असेल तर रेंट ॲग्रीमेंटसोबत ठेवा. जर घर स्वतःचं असेल तर तुमचं आधार कार्डसोबत ठेवा. त्यावरती जसा ॲड्रेस आहे पूर्ण डिटेल, म्हणजे घराचं नाव, प्रॉपर्टी नंबर, टॅक्स नंबर, सर्वे नंबर, ते सगळं तिथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर रस्ता, स्ट्रीट ज्याला आपण म्हणतो तो टाकायचा आहे. स्ट्रीट नसेल तर काही खूण असेल, लँडमार्क असेल ते टाका, किंवा लोकॅलिटी असेल तर लोकॅलिटी टाका. आणि त्याच्यानंतर तुमचा जिल्हा आलेला आहे, त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, आणि त्याच्यानंतर URC कोड. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बरेच सारे तालुक्यात लोकेशन्स असतात, त्यामुळे URC कोड्स भरपूर असतात. तर तुमचा एरियाचा जो काही URC कोड आहे तो URC कोड तुम्ही अचूक निवडणं गरजेचं आहे. URC कोड चुकला तर तुमचा गुगल मॅपवरचा नकाशामध्ये नंबर येणार नाही. आता हा URC कोड निवडल्यानंतर परत एकदा तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे अगोदर, आणि सेव्ह केल्यानंतर मग तिथं गुगल मॅप दिसणार आहे तुम्हाला. मग
बऱ्याच पालकांना हा गुगल मॅप ओपन होणार नाही, थोडा वेळ प्रतीक्षा करा. मी थोडंसं दुसऱ्या मेथडनं ह्या गुगल लोकेशन घेतलेलं आहे, ते मी रेकमेंड करत नाही आहे. परंतु आता जर का तुम्ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड टाकून गुगल मॅप सिलेक्ट केलात तर तुम्हाला ज्याही वेळेस तुम्ही सेव्ह करता लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, आता परत एकदा ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला एक्झॅक्ट त्या शाळेच्या शेजारचं जे घर आहे किंवा जे बिल्डिंग आहे त्या ठिकाणीच गेलं आहे असं दिसून येईल. आता यामध्ये ही जी शाळा आहे त्या शाळेच्या शेजारचं जी बिल्डिंग आहे ती एक्झॅक्टली दिसून येते आहे. ते मी सेव्ह आणि कन्फर्म करणार आहे. जर तुमचं सेव्ह कन्फर्म नसेल होत तर तुम्ही त्याला ड्रॅग करू शकता. हे 5 वेळेस ऑप्शन आहे तुमच्याकडं. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म डिलीट करून नवीन फॉर्म भरावा लागेल. त्यामुळं 1-2 वेळेसच खात्री करूनच ह्या बबलला सरकवायचा प्रयत्न करा. आता हे झालं तुमचं गुगल मॅपच्या बाबतीत. हे गुगल मॅप सेव्ह झाला आहे. आता ह्याला सेव्ह करायचं आहे परत एकदा खालच्या साईडला येऊन. या साईडला इथं सेव्हवरती केल्यानंतर प्रत्येक वेळेस प्रत्येक पेज सेव्ह करायचं आहे आणि पेज सेव्ह झाल्यानंतर नेक्स्ट पेजवरती जाणार आहे तुम्ही. आता ॲप्लिकेशनचा तिसरा टप्पा आहे. पहिलं म्हणजे तुमचं स्टँडर्ड विचारेल, त्याच्यानंतर रिलिजन, त्याच्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, त्याला ओके करा. त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड नंबर तुमचा द्यायचा आहे. पॅन कार्ड कंपल्सरी नाही आहे. पाल्याचं आधार असेल तर आधार कार्ड नंबर द्या. त्याच्यानंतर कागदपत्रामध्ये काय काय आहे काय काय नाही याची उजळणी घेतली जाते. यस नो करायचं आहे. जन्मदाखल्याला यस करायचं आहे, कास्टला यस करायचं आहे आणि बाकी ॲड्रेस प्रूफला यस करायचं आहे. बाकी जर तुम्ही अपंगत्व असेल तर यस करा, नसेल तर नो. हे सगळं सेव्ह करायचं आहे. आता तुम्ही तिसऱ्या पेजवरती याल तर इथे डॉक्युमेंट अपलोड आहे. बघा डॉक्युमेंट अपलोडमध्ये सगळ्यात अगोदर पेरेंट्स आधार म्हणजे पालकांचं आधार कार्ड, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफ या 3च गोष्टी मागितल्यात. पाल्याचा जन्मदाखला मागितलेला नाही आहे. त्यामुळं वडिलांचं जे काही आणि सगळे डॉक्युमेंट्स PDF पाहिजे. 600 KB ही खूप मोठी साईज आहे. फक्त रेंट ॲग्रीमेंटसाठी तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळं त्याचं काय करायचं मी तुम्हाला लगेच सांगतो. कास्ट सर्टिफिकेटच्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि हे सगळं तुम्हाला अटॅच करून घेणं आहे. जेही फॉर्मॅट आहेत फाईल नेम द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल फाईलला तीच फाईल अटॅच झाली आहे का. म्हणजे पॅरेंट्स आधारच्या ठिकाणी आधार, कास्टच्या ठिकाणी कास्ट, ॲड्रेस प्रूफच्या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ असं नाव द्या फाईलला. म्हणजे अपलोड झाल्यानंतर लक्षात येईल, कन्फ्युजन होणार नाही. आता जर तुमची फाईल जास्त KBची असेल तर कसं करायचं ह्या जर प्रश्न पडला असेल तर एक थोडक्यात तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. तुम्ही गुगलवरती जा. गुगलवरती Zone11 टाईप करा. ZONE11 ही पहिली वेबसाईट ओपन होते. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी यायचं आहे तुम्हाला PDF आणि कॉम्प्रेस PDFवरती क्लिक करायचं आहे. आता कॉम्प्रेस PDFवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट PDFचं ऑप्शन येईल. कुठलीही एक PDF जी मर्यादेपेक्षा जास्त आहेत त्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसून येईल की कितीपर्यंत कॉम्प्रेस झाले आहे. तुम्हाला किती % कॉम्प्रेस आणखीन जास्त करायचं आहे, इकडे सरकू शकता, पर्सेंटेज वाढवू शकता, कमी करायचं आहे, वापस घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला इच्छुक पर्सेंटेज तुमचं येईल आणि अशा प्रकारे इथं ही PDF ओपन झालेली असेल. अशा प्रकारे ज्याही वेळेस तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अटॅच कराल त्याला अपलोड करा आणि खाली तुम्हाला डॉक्युमेंट्स दिसतील. हे डॉक्युमेंट्स तुम्ही डाउनलोड करून खात्री करू शकता. आता याच्यानंतर जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे शाळा निवडण्याचा. यामध्ये 1 किलोमीटरचंच अंतर देण्यात आलं आहे. आता मला 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये एवढ्या शाळा दिसत आहेत. त्यापैकी जी कुठली इच्छुक शाळा असेल तुमची ती इच्छुक शाळा तुम्हाला निवडायची आहे. यामध्ये तुम्हाला प्रिफरन्सेस दिलेले नाही आहेत. ही शाळा निवडल्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर खालच्या साईडला ती शाळा येऊन जाते आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे आणि तरच तुम्ही सेकंड पेजवरती किंवा फायनल पेजवरती जाल. आता या फायनल पेजवरती आल्यानंतर थोडासा वेळ घ्या. घराचा ॲड्रेस बरोबर आहे का परत एकदा खातरजमा करा. त्याच्यानंतर त्याचं पाल्याचं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, त्याचं डेट ऑफ बर्थ, त्याचा ॲड्रेस, क्लास जो वर्ग निवडलेला आहे या सगळ्या गोष्टीची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही परत एकदा खाली येऊन जो ॲड्रेस आपण निवडलेला आहे, ॲड्रेस गुगल मॅपवरचा जो दाखवतो आहे किंवा आपण हातानं भरलेला आहे तो कमीत कमी 80% तरी जुळला पाहिजे याची खातरजमा करा आणि मगच फॉर्म सबमिट करा. धन्यवाद.